वडोदराच्या म्युझियम मध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला एक दगड पाहायला मिळेल। आता त्या दगडात असं काय आहे की तो दगड म्युझियम मध्ये ठेवला गेलाय? तर हा काही साधा दगड नाहीये। किस्सा असा आहे की हा दगड उचलण्यासाठी कित्येक तगड्या पैलवानांनी जोर लावला, पण कोणालाच तो हलवता आला नाही। पण एक पैलवान होता ज्याची हाईट फक्त 5 फूट 7 इंच होती। त्यानं हा दगड उचलून सगळ्यांना चकित केलं। फक्त उचललाच नाही तर जमिनीपासून 3 फूट उंच उचलून तब्बल 1 मिनिट 20 सेकंद त्या दगडाला हवेत उचलून धरलं। त्या दगडाचं वजन होतं तब्बल 1200 किलो। स्वप्नातही असं काही वजन उचलण्याची माणूस कल्पना करू शकत नाही, पण या पैलवानानं ते प्रत्यक्षात करून दाखवलं। आता हा पैलवान कोण होता? तर त्यांचं नाव होतं ग्रेट गामा। त्यांच्या कुस्ती टेक्निक्सनं जगप्रसिद्ध ब्रुसलीला देखील प्रेरित केलं होतं आणि त्यांच्या टेक्निक्स ब्रुसलीनं स्वतःच्या मार्शल आर्ट्स मध्ये सरावासाठी वापरल्या होत्या। ते जगभरात द ग्रेट गामा नावाने प्रसिद्ध आहेत। ग्रेट गामा कोण हे बऱ्याच जणांना माहिती नाही, त्यांच्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर तो काळ होता राजे महाराजांचा। ब्रिटिश भारतावर राज्य करत होते। 1888च्या दरम्यान जोधपूरच्या राजानं एक जबरदस्त कुस्तीची स्पर्धा भरवली। स्पर्धा अशी होती की कोण सर्वात शक्तिशाली पैलवान। मग काय, जोधपूरच्या दरबारात देशभरातून हट्टेकट्टे बलाढ्य कुस्तीपटू जमले आणि आपली ताकद दाखवण्यासाठी सगळ्यांनी जोर लावला आणि शेवटी 15 सर्वोत्तम पैलवान निवडले गेले। यात आश्चर्यकारक गोष्ट घडली, त्या 15 पैलवानांमध्ये एक पैलवान असा निवडला गेला जो फक्त 10 वर्षांचा होता। बाकी 14 पैलवान दणकट धिप्पाड होते आणि त्यांच्या समोर हा 10 वर्षांचा मुलगा। पण ताकदीच्या बाबतीत हा मुलगा कोणापेक्षा कमी नव्हता। राजाने हे पाहून त्या मुलावर खुश होऊन त्यालाच विजयी घोषित केलं आणि तो मुलगा पुढे इतिहासात ग्रेट गामा म्हणून प्रसिद्ध झाला। ग्रेट गामा म्हणजे भारताच्या कुस्तीच्या इतिहासातलं एक ज्वलंत नाव। त्यांचं पूर्ण नाव गुलाम मोहम्मद बख्श। जन्म 22 मे 1878 ला ब्रिटिश भारतातील पंजाबमधील अमृतसर जवळील झब्बेवाला या गावातला। त्यांचे वडील मोहम्मद अजीम हे देखील नामांकित कुस्तीपटू होते। गामा यांनी वयाच्या 10व्या वर्षी कुस्तीचा सराव सुरू केला आणि पुढची तब्बल 50 वर्ष त्यांनी कुस्ती खेळली। फक्त गावात राज्यात नाही तर जगभरातल्या तगड्या पैलवानांशी त्यांनी कुस्त्या खेळल्या। गामांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पराभव कधीच पाहिला नाही। त्यांची हाईट होती फक्त 5 फूट 7 इंच, पण समोर 7 फुटांचा पैलवान जरी असला तरी तो गामांसमोर गारद व्हायचा, म्हणून गामांना अपराजित योद्धा म्हटलं जातं। अशा पैलवानाचा सराव आणि डाएट काय असेल हा प्रश्न पडणारच। इथे आपल्याला ट्रेनरने दिलेली एक्सरसाइज आणि डाएट फॉलो होत नाही। तिथे असं म्हणतात की गामा रोज 5000 बैठका आणि 3000 दंड म्हणजेच पुशअप्स मारायचे आणि हे सगळं झालं की मग थेट 40 पैलवानांसोबत कुस्तीची तालीम करायचे। त्यांचा डाएट ऐकून तर घामच फुटेल। त्यांचा देशी डाएट होता तो म्हणजे 6 देशी कोंबड्या, 10 लिटर दूध, अर्धा किलो तूप, भरपूर बदाम आणि जेवणात 100 रोट्या। बरं, हा त्यांचा रोजचा आहार होता। मगाशी आपण बोललो की गामा एकही कुस्ती हारले नाही। आता आपण त्यांच्या काही महत्त्वाच्या कुस्तींबद्दल जाणून घेऊया। वयाच्या 17व्या वर्षी गामांनी एका कुस्तीपटूला चॅलेंज केलं। बरं, ज्याला चॅलेंज केलं तो म्हणजे रुस्तमे हिंद 7 फुटी पैलवान रहीम बख्श सुलतानी। बेसिकली रुस्तमे हिंद हा असा किताब आहे ज्याचा अर्थ भारताचा सर्वोत्कृष्ट पैलवान। त्यावेळेस हा किताब रहीम बख्श सुलतानी याच्याकडे होता। आता तेव्हा लोकांना वाटलं गामा तर नवखा आहे, रहीम बख्शच जिंकेल। पण काय, ती कुस्ती इतकी जोरदार झाली की बराच वेळ लढल्यानंतर ती ड्रॉ झाली। 17 वर्षांच्या मुलानं 7 फुटी रुस्तमे हिंदशी कुस्ती करणं हीच मोठी गोष्ट होती, पण गामाने तर मॅच ड्रॉ केली। यानंतर गामा यांचं नाव सगळीकडे गाजलं। लोक त्यांच्याकडे आदरानं बघायला लागले। पुढे ते बरेच लढले। रहीम सुलतानवाली, गुलाम मोहिद्दीन, झून मिया यासारख्या तगड्या पैलवानांना मैदानात अक्षरशः त्यांनी लोळवलं। 1910 मध्ये ग्रेट गामा एका आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी लंडनला गेले, पण तिथे त्यांना थेट प्रवेश नाकारला गेला। कारण विचारलं तर सांगितलं हाईट कमी आहे म्हणून तुम्ही सहभागी होऊ शकत नाही। मग काय, गामा संतापले आणि तिथे सगळ्यांना खुलं चॅलेंज दिलं की कोणत्याही उंचीच्या वजनाचा असो, कोणत्याही 3 कुस्तीपटूंना मी 30 मिनिटात हरवू शकतो। हे चॅलेंज ऐकून सगळे गप्प होते। बराच वेळ कोणीच पुढे आलं नाही। फायनली अमेरिकेचा लोकप्रिय कुस्तीपटू डॉन बेंजामिन रोलर याने हे चॅलेंज स्वीकारलं। त्याच्यासोबत गामांच्या 2 फाईट झाल्या। ॲज युजली दोन्ही गामा जिंकले। पहिली फाईट 1 मिनिट 40 सेकंद आणि दुसरी फाईट 9 मिनिट 10 सेकंद चालली। या फाईट नंतर गामा तगडा अपोनंट आहे याची जाणीव सर्वांनाच होऊ लागली आणि दुसऱ्या दिवशी गामांनी सलग 12 कुस्तीपटूंना हरवलं। इथून गामा यांचा दरारा जगभर पसरला। या दौऱ्यातील गामांसमोर पहिलं मोठं आव्हान पोलंडच्या विश्वविजेत्या स्टॉनिस्लॉसच्या रूपात आलं। 10 सप्टेंबर 1910 रोजी जॉन बुल बेल्ट आणि 250 पाऊंड बक्षीस रकमेसाठी अंतिम फेरीत त्याने गामांशी सामना केला।
सामन्याच्या 1 मिनिटात गामांनी स्टॉनिसला हरवलं असतं, परंतु जवळजवळ 3 तास त्याने मॅटवर आपला डिफेन्स मोड ऑन ठेवत सामना ड्रॉ केला. या मॅचने स्टॅनिस्लॉसला ऑडियन्स जिंकता आला नाही, परंतु ऑफिशियल सामन्यात ग्रेट गामांसोबत मॅच ड्रॉ करणाऱ्या मोजक्या पैलवानांपैकी तो एक बनला. 7 दिवसानंतर दोघांमध्ये पुन्हा एक मॅच होणार होती, ती झालीच नाही, ज्यामुळे गामांना जॉन बुल बेल्ट आणि विश्वविजेत्याचा टॅग मिळाला. 1927 मध्ये पुन्हा दोघे आमने सामने आले, पण यावेळेस मात्र गामांनी 1 मिनिटात स्टॅनिस्लॉसला धोबीपछाड दिला. स्वित्झर्लंडचा मॉरिस डेरियाज, युरोपियन चॅम्पियन जोहान लेम आणि आणखी एक विश्वविजेता स्वीडनचा जेसी पीटरसन यासारखे प्रमुख कुस्तीपटू देखील ग्रेट गामांच्या हातून पराभूत झाले. आता मात्र गामांचा दरारा वाढू लागला होता. गामांनी तेव्हाच वर्ल्ड ग्रेटेस्ट कुस्तीपटूंना ओपन चॅलेंज दिलं आणि इन्व्हिटेशन पाठवलं, पण त्यातला एकही असा नव्हता जो हे चॅलेंज स्वीकारेल. गामा पुन्हा भारतात आले आणि पुन्हा एकदा रहीम बख्शशी भिडले. हा खेळ आता बरेच तास चालला आणि गामाने रहीम बख्शला हरवलं. गामा यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सर्वात चॅलेंजिंग पैलवान कोण वाटला, तेव्हा ते म्हणाले होते, मी जगातल्या सगळ्या कुस्तीवीरांशी लढलो, पण रहीम बख्श सुलतानी इतका चॅलेंजिंग कोणीच नव्हतं. गामा हे कायमच त्यांच्यापेक्षा मोठ्या कुस्तीवीरांचा आदर करायचे, त्यांना गुरुस्थानी मानायचे. रहीम बख्श सोबत सामना झाल्यावर त्यांच्या पायाखालची माती उचलून गामांनी स्वतःच्या कपाळाला लावली होती. फेब्रुवारी 1929 मध्ये गामा यांनी जेसी पीटरसनला हरवलं, जी त्यांच्या कारकिर्दीतली शेवटची रेकॉर्डेड मॅच होती. त्यावेळी त्यांचं वय 51 होतं. आता एकही कुस्तीपटू उरला नाही ज्याला त्यांनी हरवलं नाही, आणि जे हरले नाहीत ते त्यांच्यासोबत घाबरूनच लढले नाही. जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा गामा लाहोरमध्ये शिफ्ट झाले. त्या काळात तिथे बऱ्याच संख्येने हिंदू राहत होते. आजूबाजूची तेव्हाची स्थिती पाहता त्यांना नंतरचा काळ खूपच जिकरीचा गेला. त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागले. त्यांना सरकारी मदत मिळत होती, ती सुद्धा किती काळ पुरणार होती. त्यांची स्थिती अस्थमा आणि हृदयविकार यामुळे दिवसेंदिवस खालवत गेली. शेवटी तर त्यांनी आपले मेडल्स विकले आणि 1960 मध्ये वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ब्रुस ली हे नाव तर जगात सर्वांनाच माहिती आहे. त्याने गामा यांच्याबद्दल ऐकलं, त्यांच्याबद्दल वाचलं, तेव्हा तो खूप प्रभावित झाला आणि त्याने गामा यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. गामा पैलवान हे फक्त कुस्तीपटू नव्हते, तर ते अनेकांचं प्रेरणास्थान होते. त्यांचं आजही कुस्ती क्षेत्रात आदराने नाव घेतलं जातं. आजही भारतात आणि पाकिस्तानात अनेक कुस्ती आखाडे त्यांच्या नावाने चालवले जातात. भारत सरकारने त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना भारत केसरी सारख्या उपाधीने गौरवलं देखील. द ग्रेट गामा यांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.